एक ही बस रस्त्यावर फिरू देणार नाही, आमदार निलेश लंके यांचा इशारा. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पाथर्डी आगाराला तात्काळ नवीन बस गाड्या द्या, अन्यथा कालबाह्य झालेली एक ही बस रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा खासदार निलेश लंके यांनी दिला आहे. पाथर्डी आगाराच्या गलथान कारभाराविरोधात खासदार लंके ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी आगार प्रमुखांशी सोमवार दिनांक 23 रोजी घेराव घालत जाब विचारला आहे. पाथर्डी आगाराची दुरावस्था पाहून खासदार लंके यांनी संताप व्यक्त केला आहे. हे आगारच बंद करा, अशा शब्दात त्यांनी पाथर्डी आगार प्रमुख आरिफ पाटील यांना सुनावले आहे. पाथर्डी आगाराला नवीन बस गाड्या द्या, अन्यथा एक ही बस रस्त्यावर फिरू देणार नाही, असाही इशारा लंके यांनी विभाग नियंत्रकांना दूरध्वनीवरून दिला आहे. पाथर्डी आगाराच्या बस कालबाह्य झाल्या असून बसची क्षमता 5 ते 6 लाख किलोमीटर पर्यंत असताना त्या 15 ते 16 लाख किलोमीटर धावल्या आहेत. आगारातील सर्व 57 बस गाड्या रस्त्यावर धावण्याची क्षमता नसतानाही प्रवाशांच्या जीवाशी खेळ एसटी महामंडळ खेळत आहे. बस वेळेवर सुटत नाही. ग्रामीण विद्यार्थ्यांना बसने प्रवास करावा लागतो. कधी वेळेवर बस मिळत नाही, त्यामुळे मुलींना तासन तास ताटकळत बसावे लागते. काही अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी केला आहे. पाथर्डी आगाराला नवीन बस गाड्या मिळण्यासाठी मुख्यमंत्री व एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापकाशी पत्रव्यवहार करून नवीन बस गाड्यांचा प्रश्न मार्गी लावू, वेळेप्रसंगी आंदोलन करू, असाही इशारा लंके यांनी दिला आहे. पाथर्डीच्या बस गाड्या पळवल्या. पाथर्डी आगाराला मिळालेल्या बस गाड्या दुसऱ्या तालुक्यातील नेत्यांनी पळवल्या, त्यामुळे तालुक्यातील प्रवाशांचा प्रवास खडतर झाला आहे. एसटीचा प्रवास सुखकर आणि शाश्वत राहिला नाही, अशी भावना यावेळी नगरसेवक बंडू बोराडे यांनी व्यक्त केली आहे. धन्यवाद.